आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आज कुडाळ पंचायत समिती हॉल येथे 10वीच्या मुलींना शैक्षणिक किट तसेच सन्मानपत्र देत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, उपाध्यक्ष आनंद कांडरकर, सचिव विनोद जाधव, महिला जिल्हाध्यक्षा सौ मानसी परब, कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रुपेश पाटील आणि आभार प्रदर्शन विनोद जाधव यांनी केले। मुलांना भविष्यात एक प्रेरणा देण्यासाठी, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रथेप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने गुणवत्ता यादीत असलेल्या मुलांचा सन्मान सोहळा यावेळी गुण्यागोविंदाने साजरा करण्यात आला। मार्गदर्शन करण्यासाठी असावी तर यांच्यासारखी असावी। कारण मी 5 वर्ष अनुभवलेले आहे। किती टॉर्चर करा, काही बोला, संयम सोडणार नाही, आपलं काम कम्प्युटरवर करणार आणि मार्गदर्शनाखाली कधी चुकणार नाही। आणि त्याचा एक विशेष भाग म्हणजे ते गायक आहे, चांगले चांगले गायक आहे, त्यांचे कार्यक्रम पण घेतात। या ठिकाणी त्यांचा उल्लेख अशासाठी करतोय की यांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रावीण्य मिळवलेलं आहे। तसंच आपण 10वी 12वी ज्या 70-80% मार्क मिळवला, पण ते योग्य दिशेने पुढे जायला पाहिजे। त्याचं मार्गदर्शन शिबिर म्हणजे त्यांनी आयोजित करायला पाहिजे होतं। मार्गदर्शन शिबिर हे महत्त्वाचं आहे, कारण एवढ्या चांगल्या संस्थेच्या चांगल्या कामाशी मी माझा परिचय होणार आहे किंवा मी त्याच्याशी जोडला जाणार आहे मला माहिती नव्हतं। तर त्याबद्दल आधी मी स्वतः भाग्यवान समजतो। कार्यक्रम खूप सुंदर करणारे आमच्या आधी सूत्रसंचालक आहेत रुपेश पाटील सर, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। आपला देश, आपली लोकशाही ही जगातल्या चांगल्या आदर्श आणि महान लोकशाही ही लोकशाही मानली जाते। आपला खंडप्राय देश आहे आणि अशा देशामध्ये की ज्याची लोकसंख्या जवळपास 150 करोडच्या वरती आहे अशा